तर मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन प्लेस घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे रामदरा टेम्पल, जे की लोकेटेड आहे लोणी काळभोर एरियामध्ये. आणि इथे जाण्यासाठी तुम्हाला पुण्यातून अंदाजे एक तासाचा वेळ लागतो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा मंदिरचा परिसर जो आहे तो एक्सप्लोर करणार आहोत. त्याचबरोबर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. मंदिराच्याच अवतीभोवती असलेलं जे तळं आहे ते पण आपण एक्सप्लोर करणार आहोत. सो चला मित्रांनो, कसलाही वेळ न घालवता करूया या व्हिडिओला सुरुवात. या मंदिराला जाण्यासाठी सगळ्यात चांगला रस्ता म्हणजे पुणे सोलापूर हायवेने तुम्ही लोणी काळभोर गाठा आणि त्यानंतर मग आतमध्ये रस्ता जातो. त्या रस्त्याने तुम्ही समोर गेल्यानंतर अंदाजे मंदिराच्या 1 किलोमीटर अलीकडे तुम्हाला असा काही कच्चा रस्ता सुरू होतो. आणि या कच्च्या रस्त्याने समोर गेल्यानंतर अगदी काहीच वेळात 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही जी मंदिराची जी एंट्रन्स आहे, जे मुख्य गेट आहे बाहेरचं, तिथे पोहोचता. जर तुम्ही 4 व्हीलरने येत असाल तर तुम्हाला इथेच मेन गेट जे आहे बाहेरचं तिथेच तुम्हाला 4 व्हीलरची पार्किंग करायची आहे. आणि जर तुम्ही 2 व्हीलरने येत असाल तर तुम्ही आतमध्ये गाडी घेऊन जाऊ शकता. आतमध्ये खूप सारे असे स्टॉल्स आहेत जिथे की ब्रेकफास्ट वगैरे मिळतो आणि तिथेच बाजूला 2 व्हीलरची पार्किंगसुद्धा आहे. आपण आपली गाडी पार्किंगमध्ये लावलेली आहे मित्रांनो. काही अशा प्रकारची पार्किंग आहे आणि ही विनामूल्य पार्किंग आहे. आणि पार्किंगच्याच बाजूला खूप सारे स्टॉल्स आहेत. आणि जर तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर तुम्हाला रिटर्न यावं लागतं मित्रांनो. आणि जिथे 4 व्हीलरची पार्किंग आहे त्याच्याच बाजूला एका कॉर्नरला वॉशरूम आहे. आणि हे जे स्टॉल्स आहेत ते पार्किंगच्या बाजूला, तिथे बसून आम्ही नाश्ता केला, थोडाफार ब्रेकफास्ट केला. इथे काही तुम्हाला टेस्ट वगैरे मिळणार नाही, परंतु जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही नक्कीच इथे काहीतरी ट्राय करू शकता. हे जे रामदरा मंदिर आहे मित्रांनो, या मंदिरामध्ये राम, लक्ष्मण, सीता आणि त्याचबरोबर शिवलिंगसुद्धा आहे. त्यामुळे याचं नाव रामदरा मंदिर असं आहे. आणि आता आपण फायनली मंदिराची जी मुख्य एंट्रन्स आहे तिथे पोहोचलेलो आहोत. आणि याच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही खूपच छान प्रकारचं असं जे तळं आहे मंदिराच्या बाजूनं ते पाहू शकता. पार्किंगपासून मंदिर हे लांब आहे मित्रांनो. इथे जाण्यासाठी तुम्हाला 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो. आणि मंदिराकडे जात असताना तुम्हाला हे उजव्या दिशेला तळं पाहायला मिळतं. त्याचबरोबर लेफ्ट साईडला खूप सारे असे झाडे लावलेले आहेत मित्रांनो. आणि तिथे तुम्ही बसून खूप वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज वगैरे काढू शकता. आणि नंतर मग तुम्ही फायनली मंदिराजवळ पोहोचता. मंदिराजवळ पोहोचल्यानंतर तुम्हाला इथेच बाहेरच शूज वगैरे काढायचे आहेत. आणि तिथे कसल्याही प्रकारचे स्टँड्स वगैरे नाही आहेत. सो तुम्हाला तुमचे शूज भिंतीच्या एका साईडलाच ठेवायचे आहेत. चला जय बाप्पा. फायनली आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत मित्रांनो. आणि समोरील दिशेला तुम्हाला जे दिसतंय ते संत निवास आहे आणि त्याच्यामध्ये समाधी आहे. आणि आपल्याला तिकडे जायचं नाही आहे, आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. सो तुम्ही इथून उजव्या दिशेला गेल्यानंतर तुम्हाला मंदिर लागेल. दर्शन झाल्यानंतर पुढे गेल्यानंतर काही अशा प्रकारचे छोटे छोटे मंदिर आम्हाला पाहायला मिळाले, जे की पूर्णपणे लॉक होते. सो आम्ही दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर पायऱ्यावरती आमच्या स्वराला एक छोटीशी माऊ दिसली. आणि मग आमची स्वरा त्या माऊला पाहून खूप एक्सायटेड झाली आणि मग त्या माऊकडे पळतच गेली. त्या माऊला स्वराकडचा पेढा पाहिजे होता, पण स्वराकडे पण एकच पेढा होता आणि स्वरा पण ती द्यायला तयार नव्हती. सो आम्ही तिथून लगेच पुढे जे मंदिर आहे मुख्य मंदिर, त्या मंदिराकडे गेलो. आणि काही अशा प्रकारचं मुख्य मंदिर दिसतं मित्रांनो. आणि हे ते तळं आहे ना, तळाच्या बाजूलाच हे मंदिर आहे. सो आम्ही मंदिरामध्ये गेलो. या रस्त्याने जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो मित्रांनो, तेव्हा आपण मंदिराच्या मागच्या दिशेला उतरतो, कारण की हे जे मंदिर आहे ते तळ्याच्या दिशेने तोंड करून आहे. सो आपल्याला आता पुढे जायचं आहे आणि पुढे जाऊन आपण मंदिराचं दर्शन घेणार आहोत.
चालत चालत समोर आल्यानंतर काही अशा प्रकारचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं आणि या मंदिरामध्ये खूप सारे असे खांब आहेत आणि खूप छान असं रंगीव कोरीवकाम केलेलं आहे। आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला आणि राईट साईडला त्यांच्या ज्या महाराजांच्या मूर्त्या आहेत त्याचबरोबर त्यांची गादी आहे ती पाहायला मिळते आणि एक कासवाची अशी एक मूर्ती आहे आणि आतमध्ये समोरच महादेवाची एक पिंड आहे आणि पिंडीच्या वरती राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्त्या आहेत आणि त्यासोबतच वरती एक दत्तांची मूर्ती आहे। हे सर्वांचं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही बाहेरील दिशेला जे मंदिरामध्ये इतर गोष्टी आहेत त्यांच्या जे मूर्त्या वगैरे पेंटिंग्स वगैरे आहेत ते पाहत बसलो आणि त्याचबरोबर आजूबाजूला असलेले जी छोटी छोटी मंदिरे आहेत त्याचबरोबर हा जो कुंड आहे, यज्ञ आहे, त्याचं पण दर्शन आम्ही घेतलं आणि उजव्या दिशेला एक छोटंसं असं मंदिर आहे त्याचं पण दर्शन आम्ही घेतलं आणि मग नंतर मंदिराच्या बाहेरच्या दिशेने निघालो। मुख्य मंदिराच्या बाहेर आल्यानंतर खूप छान असा एक नंदी तुम्हाला पाहायला मिळतो आणि नंतर मग आम्ही प्रदक्षिणा मारण्यासाठी मंदिराच्या भोवती फिरू लागलो। भोवती फिरताना तुम्हाला छोटी छोटी अशी मंदिरे पाहायला मिळतात, त्यातलंच हे एक मंदिर आहे ज्यासाठी आम्ही दर्शनासाठी गेलो होतो। मग आम्ही जाऊन तिथे दर्शन घेतलं आणि आतमध्ये आम्हाला छान अशी एक देवीची मूर्ती पाहायला मिळाली, कालीची। आणि त्यानंतर मग आम्ही जे नेक्स्ट जे मंदिर आहे ते पाहण्यासाठी गेलो आणि ते जे मंदिर होतं ते अशा काही प्रकारचं मंदिर होतं जे की दुर्गा माताचं मंदिर होतं। सो हे मंदिर पाहिल्यानंतर आम्ही मग थोड्या वेळ तिथेच बसलो होतो। तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं हे रामदराचं जे मंदिर परिसर आहे तो फिरून झालेला होता। सो आता आपण बाहेर जाणार होतो आणि मंदिराच्या बॅक साईडला चिल्ड्रन्स पार्क सारखं एक छोटंसं असं काहीतरी केलेलं आहे, तिकडे आपण जाणार आहोत आणि तळ्याच्या आजूबाजूनं खूप छान छान असे फोटोज पण निघतात। सो आपण तिकडे जाणार आहोत, त्यासाठी आपण आपले शूज घातले आणि आपण मंदिराच्या मागच्या दिशेला निघालेलो आहोत। जात असताना लेफ्ट साईडला तुम्हाला इथे छोट्या छोट्या रूम्स पाहायला मिळतात जिथे की जे संत वगैरे आहे ते इथे राहतात आणि त्यांचा आश्रम इथे आहे। कुठे चुचू कुठे? मंदिराच्या पाठीमागे काही अशा प्रकारचे 2 डक आम्हाला पाहायला मिळाले आणि ते डक पाहून झाल्यानंतर मग आम्ही पुढे निघालो। पुढे गेल्यानंतर काही अशा प्रकारचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं मित्रांनो। यामध्ये एक छोटंसं असं स्टॅच्यूज केलेले आहेत हरणाचे आणि तेथे बसून तुम्ही खूप छान छान प्रकारचे असे फोटोज काढू शकता। आम्ही पण तेथे खूप सारे फोटोज काढले होते। मंदिराचा हा जो स्पॉट आहे मित्रांनो तिथे खूप छान असे फोटोज निघतात। सो जर तुम्ही रामदरा टेम्पलला व्हिजिट केलात तर येथे नक्कीच फोटो काढा। आम्ही पण येथे खूप सारे फोटोज काढले होते। मंदिराच्या साईडने फिरत असताना तुम्हाला अशा प्रकारची एंट्रन्स पाहायला मिळते आणि इथून तुम्हाला खूप छान असा व्ह्यू मिळतो मंदिराचा। आणि त्यानंतर याच एंट्रन्समधून पुढे गेल्यानंतर तुम्ही पार्किंगकडे सुद्धा जाऊ शकता। सो आम्ही आता आमचं पाहून झालेलं होतं मंदिर आणि आजूबाजूचा सर्व परिसर। सो आम्ही आता पार्किंगकडे निघालो होतो। काही अशा प्रकारचा कच्चा रस्ता तुम्हाला पाहायला मिळतो आणि जागोजागी काही अशा प्रकारचे देखावे केलेले आहेत ज्यामध्ये बसून तुम्ही थोडाफार रेस्ट करू शकता। त्यानंतर मग आम्ही अशाच कच्च्या रस्त्याने चालत पुढे निघालो। पुढे जात असताना तुम्हाला उजव्या दिशेला मंदिराचं सुंदर असं दृश्य पाहायला मिळतं आणि लेफ्ट साईडला खूप सारी अशी झाडे आहे मित्रांनो आणि काही अशा प्रकारचं मंदिर येथून दिसतं। मंदिराच्या बाजूचा जो तलाव आहे तो उन्हाळ्यामध्ये याचं पाणी कमी होतं, जर तुम्ही पावसाळ्यामध्ये गेलात तर खूपच छान असा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो। आणि फायनली आपण बाहेर आलेलो आहोत मित्रांनो। बाहेर आल्यानंतर या पार्किंगच्या बोर्डच्या बाजूलाच तुम्हाला हे काका बसलेले भेटतात जिथे की तुम्हाला रानमेवा खायला मिळू शकतो। फायनली आपण पार्किंगमध्ये आलेलो आहोत मित्रांनो आणि अशा प्रकारे हे जे रामदरा मंदिर आहे ते आपण पूर्णपणे एक्सप्लोर केलेलं आहे। आणि येथून आपण डायरेक्टली आता WPU म्हणजे जे वर्ल्ड पीस डोम आहे जे की MITमध्ये येतं ते आपण पाहायला जाणार आहोत। आणि जर तुम्ही इकडे येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही एकाच दिवसामध्ये हे जे 2 प्लेसेस आहेत वर्ल्ड पीस डोम आणि रामदरा मंदिर ते तुम्ही कव्हर करू शकता। लवकरच आम्ही आमच्या चॅनलवर वर्ल्ड पीस डोमचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत ज्यामध्ये आम्ही त्याचे तिकीट आणि त्याचा जो परिसर आहे तो सर्व परिसर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। सो मित्रांनो आता वेळ झाली आहे येथेच थांबायची आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।